सावळ्या हरी हो रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी व्याकुळ झाले
आली मध्यान रात्रीत झोप कशी आली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली पहाटेच्या प्रहरी गोट्यातून उठली दे ओ कुळनगरी झोपेतून उठली दे ओ कुळनगरी झोपेतून उठली दे ओ कुळनगरी कुहू करी कोकिळा पहाटेच्या प्रहरी झोपेतून उठली दे ओ कुळनगरी झोपेतून उठली ओ कुळनगरी गोपेतून उठली गोकुळ नगरी दुधाच्या धाराच्या काढून मटकी भरली दुधाच्या धाराच्या काढून मटकी भरली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हो अंगणात बाई माझ्या नव बिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती देवनी भरुच्याची झोळी देवनी भरुच्याची झोळी कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली 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 कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी काय ग? चल ग बिगी बिगी अगं चला गं पलीला. ए चला 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 अगं हो. ही राधे अगं इकडे का काय ग? ए राधा ठेव ठेव माग ठेव अगं ए राधे काय ग? अगं किती खोड दिसते ना ग अगं तिकडे कोण? अगं तो बघ किती खोड दिसते ना ग कोण ग पोरी? अगं कोण काय ग तो ससा ग अगं ससा. हा ससा कुठे गेला बरं गेला 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 ग गेला काय ग अगं हो अगं ई. अगं इकडे या इकडे या. काय झालं का अगं बोला. काय ग अगं हो. अगं हो पण तू झाडच बघतोय आणि तुझ्याकडे बघून लाल येतोय बघ तुझ्याकडे बघायचा काय ग ते हो? तुझं आपलं काहीतरीचा? आता सर वाजायला चल, चल. ए चला ग चला ग.
चला का तुझी बिगी हा पोरी ना उशीरच करतात. राधे काय ग राधे आता इकडे ये ग. काय ग? राधे आपण चुकलोय वाटतं का. अगं नाही ग आपण बरोबर आलोय बघ. आपण नाही ग चुकलोय ग. ही वाट माझ्या ओळखीची नाही ग. चंद्रा नाही ग तुम्ही ही वडाई ग हे चला कोण इकडून जाऊया अगं चला ग. जा जा पानाखाली पडून बघ. अगे अगं हो मथुरच्या वाजायचं म्हटलं कोणी जर सांगलं तर असायला हवं ना ग. अगं हो अगं ये तारा. ऐक ग, अगं ते आपल्या मावशीला आवाज द्यायला सांगितलं होतं ना ग. विसरली ग अगं अशी कशी विसरली. विसरली मग आता काय करायचं का. काय ग तुझा? राधे तू आवाज आहे का माझ्या मावशीला. अगं म्हणता ऐकर आवाज देऊन बघते हा. दे दे येते मावशी हा बघूया. मावशी अगं ये मावशी. अगं काय ग अगं येतेस ना बाजाराला. अगं आले ग आले येते ग बहिणो. या राधे फार दिवसान या राधेनं फार दिवसान मारी हाक या मावशीला मारी हाक या मावशीला राधा है तरणी ताटी आले मी साथीला राधा है तरणी ताटी आले मी साथीला ए चला ग हा घ्या मागं माग चल ग. आले ना ग तुझी मावशी. चला ग चल ग. राधे आले तुझी मावशी तर चल तुझी बिगी. ए मावशी राधे बघ ना ग काळ्या माझ्यासारखी मध्ये आडवी आली बघ. अगं थांब गं तुझ्या चंद्रा. अगं ये मावशी. का ग राधे अगं यायला एवढा उशीर का ग केलास. अगं अजून लवकर आली असती मग पण काय झालं माहितीये काय ग माझं ना जवळ झालं ए काय काय चल झालं का. माठ म्हणजे माठ तुला काय वाटलं मला काय नाही ग. ते जाऊ दे काय ग. एवढ्या घाई घाई ना हा आणि एवढ्या गडबडीने कशाला बोलवलं ग मला अगं मावशी
आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरे बाजाराला चाललोय बघ. असं होय मग जावा की मी कशाला येऊ म्हणतो तुला गं, की नको म्हणून चल माझ्यासोबत बाजाराला. अगं तुम्ही जरा थांब गं, आता थांब. अगं मावशी का करा दे अगं पण आम्हाला कोणालाच मथुरेचा रस्ता माहित नाही बघ. आता रस्ता माहित नाही म्हणून हाक मारली का मला अगं हो. हिला विचार सकाळी मी बाजून गेली तेव्हा हिने आवाज नाही दिला मला अगं विसरलं असेल. अशी कशी विसरली असेल घोबर भांडायला विसरत नाही ही ए मावशी काय गं हे राधे ही असेल ना तर मी यायची नाही बाजारला बघ. आणि मला पण याची हौस नाही बघ जा जा एकटीच जा. राधे काय गं करायचं यांचं? राधे मी मार घेते तू चल गं माझ्यासोबत. अगं थांब ना जरा. जरा पुढे गेलीस ना डायरेक्ट बांधायच्या खाली जाशील बघ मावशी अगं मावशी चल ना गं. मग तिला प्रेमाने बोलायचं अगं प्रेमाने अगं चंद्रा काय गं अगं मावशी प्रेमाने बोल म्हणते. हिच्याशी आणि प्रेमानं मी ह्यांच्याशी पण प्रेमानं बोलते हिच्याशी प्रेमाने. अगं अगं तू ह्यांच्याशी रात्री बोलतेस माझी आता बोल मावशी राधे बघ कशी म्हणते. अगं बोल ग आता. आता तुम्ही म्हणताय ना नाही तर नाहीच ना लहान जाऊन आता प्रेमानं आपण कसं बोलू हिच्याशी. अगं चंद्रा आमच्याशी कसं बोलतेस तसंच तिच्याशी बोल. थांबा 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 ए मावशी काय गं? ए मावशी ए मावशी तिकडे मावशी. ए मावशी अगं असं असं करून भोका पडली शीतल आहे का कशी बोलतीये. आजकालच्या पोरींचं प्रेम असं होतं का मग कसं होतं का आजकालच्या पोरींचं प्रेम कसं होतं कसं ग एकाला हाय हाय दुसऱ्याला बाय आणि पोरगी तिसऱ्यावर पळून जाईल मावशी आणि जुन्यात सांगायचं म्हटलं तर कसं कसं ग सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला की हाय गेला गेला तिच्यावर गेलाय सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर आली लैला मजनू त्यानंतर आली लैला मजनू आज सगळे तिथं पालविण्या दगडू ते सगळे दगडूच का गं? दगड सगळे त्यातला एक दगड सुटला डायरेक्ट डोळ्यावर आपटेल मग आता प्रेमाने बोल सांगा का तिला अशी प्रेमाला बोलूच का बोल ग गं? आता. असंच तर बघितलं. ए मावशी किती गोड दिसतेस ग अगं हो इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना ते बघ, गोड म्हणतायत इकडे इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना तिकडे आहे का तिकडे काय ग तिकडे इथे राह. काय झालं ग आता हिने सांगितलं की नाही मी कशी दिसते ती हा आता ही कशी दिसते सांगा नको का मावशी मी पण गोड दिसते ग गोड दिसते आता ऐका चंद्रासारखा मुकडा हिचा एक खरंच का ग? पडशील आणि सूर्यासारखं तेज हिचं हो ना ग मावशी तिकडे घे चंद्रासारखा मुकडा हिचा हो ग आणि सूर्यासारखं तेज हिचं हा. आणि हरणीसारखी चाल हिची ए मावशी हळदीसारखी म्हणजे अशी का ग अशीच असताना अशीच असते मग डुकरासारखं कागं बोलणं तुझं जा जा काय गं करायचं यांचं? मी नाही का बाई हिच्या बरोबर सांग सावनात टुकची अगे मावशी चल ना ग आता उशीर होतो बघ आपल्याला. आता तू प्रेमाने सांगतेस म्हणून येते आता हिच्यावर आलेच नसते पण थांबा ग काय ग आता तुला सांगितलं की नाही आता ह्यांना सगळ्यांना पण सांगते बघ अगं हो मावशी पण सांग असं ना. सांग मी हुकाने सांगू दुकानात सांग आता ऐका ऐका हातावर ठेवला कप उपटेल उपटेल हातावर ठेवला कप कपात ओतली चहा हातावर ठेवला कप कपात ओतली चहा त्याच्यावर ठेवली बशी आणि मला सोडून बाकी सगळ्या म्हशी काय ग हे अगं मस्करी केली जराशी मावशी एवढी मोठी मस्करी का ग ते जाऊ दे आता एवढं नटून ठटून आणि एवढा 7 मिनिटातून बाजारात आलात की नाही अगं हो ग मग घेतलं काय सांगितलं पाहिजे बघ ए कशाला ग सांगायला आता घेतलं काय ते दिसतंय मला हा. पण घेतलं काय सांगितलं पाहिजे असं म्हणते हा. ए सांगा का आपण काय काय घेतलं ते ए सांग सांगा ग. अगं मावशी मी येते दूध आणि चालेल बाजाराला. चल. अगं मावशी मी घेतलं दही आणि चालले बघ बाजाराला. मग त्याचं जरासं खात द्या की मावशी अगं मावशी मी इथं टाकून चालेल बाजाराला. बघू काय? हे आमचं दादाचं झाड आहे हा गव्हा की लगेच नाचतं ए मावशी कसं ग हे बघा झालंय चल घ्या बघ ना ग. मी घेतलं आणि चालली बघ बाजाराला. चल मावशी
मी घेतला दहीचा हलवा आणि चालले बघ बाजाराला. ढवलत जा ढवलत. सवय ठेवलं. मी घेतलाय ताक आणि चालले बघ बाजाराला. चल रे. ए मावशी मी घेतलाय खावा आणि चालली थेट बाजाराला. हा तिने घेतलाय खावा, कोणी हवा तर न्यावा नाही तर उद्या कधी. आता मी खावा म्हटलं खावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खावाच म्हटलं. काही बक्षीस चाललं आहे. सात्विक रेवाळे, अक्षय रेवाळे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच गीतकार गायक सन्माननीय विशाल बेंद्रे गाव कोचरी लांजा खास गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच विजय धुमाळी नवलाई देवीवाडी खास चंद्रासाठी आणि गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच संदीप बाळू धनावडे राहणार कडकुडे रत्नागिरी खास अनिकेत धनावडेसाठी आणि राधेसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच वीरेंद्र जाधव दीक्षा जाधव राहणार चिपळूण खास चंद्रासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच दिवाकर गोठणकर राहणार पावस खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच साईराज रघुवीर आंबरे आराध्या रघुवीर आंबरे खास गवळणीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच करिश्मा गुरव वरची गुरववाडी राहणार दाभोळी खास संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. संस्कृती आणि सार्थक गुरव यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच अजय वेद्रे अजय कलमटे खास बकासूर प्रेमी खास गवळींसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच सौ सुगंधा तिर्लोटकर राहणार दादर मुंबई यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आर्यन निवळे राहणार कोल्हापूर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच सुरेश शिवराम कांगणे राहणार देवरूप कांगणेवाडी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. अशोक लांजेकर मुक्काम पोस्ट कलंबट तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी खास संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रमोद भोके रेवाळवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी खास सिंद्रासुरासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच दर्शन रामगडे खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रभाकर गुणाजी राहणार निवळी माळमवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच गजानन होरंबे आमचे मार्गदर्शक गजानन होरंबे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही श्री रवळनाथ त्रिमिस नमन मंडळ रत्नागिरी लय भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ए पोरीनो काय ग? मी काय म्हणते आता हा सुंदर घाट, आता ह्या घाटात असं गप्प गप्प जायचं का ग? नाही ग एखादं गीत घे की. असं म्हणते मामा. सुंदर ते पूर्ण मीच म्हणते. हा साथ द्या मला. तुला 7 कमी 8 पण देत म्हण. बघा ना ग म्हण. चला ग, मी एखादं म्हणते. जाऊ दे जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी
काही बक्षीस आलेलं आहे. शैलेश चांदवले खास गवळींसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आंबेचा गोंडसबाळ उमेश डावरू खास मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आम्ही नमन मंडळ त्याचे आभारी आहोत. तसेच राम जळगावकर खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच 6 डिसेंबर रोजी जिथे आमचा कार्यक्रम झाला ते आमचे मित्र विजय धुमाळी खास कोल्हापूरवरून हा कार्यक्रम बघण्यास आलेला आहे. त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्याकडून खास 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. मी गिरिधारी कृष्ण मुरारी, मी गिरिधारी कृष्ण मुरारी, आठव्या अवतारी अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला, अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. अधर्माचा नाश करण्या आलो की गोकुळा, रूप सावळे वाळले जगाला, रूप सावळे वाळले जगाला, त्या राधिकेला अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला, अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला, अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला. समस्त ब्रह्मांडामध्ये अधर्माचा संचार झाला. पापांचे पर्वत भूमातेला सण म्हणून झाले. भगवंताची कृपादृष्टी म्हणून भगवंताच्या 8व्या अवतारी श्रीकृष्ण रूपी भक्त कल्याणासाठी अवतरलो. अधर्माचा नाश करून पापांचा भार नाश केला. ज्या वेळी अधर्म जन्म घेतो त्या वेळी त्याचा समूळ सर्वनाश करण्यासाठी भगवंत समर्थ असतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमानंदे प्रणत कलेक्षनाशाय गोविंदाय नमो नमः. अरे हो, आले माझ्या लक्षात आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना हाकतरी मार पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा आलो. चला जाऊ र घेऊन गाई वासर, चला जाऊ र घेऊन गाई वासर, चला जाऊ र घेऊन गाई वासर, चला जाऊ र घेऊन
देवाने हाक मारली ना रे. होय होय. देव कुठे दिसत नाहीत बघ. देव हे मेल्या. देवांच्या जनी त्रिवार म्हणलं. आशीर्वाद असतो. देवानो एवढ्या घाईघाईने बोलावण्याचं कारण? सवंगड्यांनो 16,360 गणांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजार चालला आहे. त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर संपवतो. ठीक आहे देवा, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही येतो. काय म्हणतो? हा. देवाने सांगितल्यानी 16,360. होय रे. एवढ्या जवळने अडवायच्या म्हणजे आपल्याला काय झेपण्यातलं नाही, तुझ्या झेपणार आहे काय? जमणार म्हणजे मेल्या. वाईट वाईट ना? वाईट नाही तर काय वाईट. मग तुझ्याकडून ओळखीत आहे काय जे पवणारा? हे हा. अरे हाय कोण? वाकड्या. वाकड्या? त्याला बोलवूया. हा चालेल. हाक मार बघतो. हा हा हाक मार. ए वाकड्या. अरे काय जवळ आहे जवळ आहे जवळ आहे. लवकर हाक दिला. अरे मेल्या हे कामगिरी आहे, लवकर ये. बरं बरं आलो आलो आलो. हा, लवकर ये लवकर ये. अलकाल तुदा मातुनी हाकही मालली अलवल चालाला माझी कायही दुखली अल तिला मी धोतोया तुका हाय काय बघतोया अलवल चालाला नाही बघ बेटाचा हाय गल घालूया होतय गल 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस आलं आहे. राज घडशी राहणार राजापूर खास मावशीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचे काम जे साऊंड मास्टर करत आहेत, त्या साऊंडसाठी उत्कृष्ट साऊंडसाठी दीपराज साऊंड सर्व्हिस, आमचे साऊंड मास्टर दीपराज साऊंड सर्व्हिस यांच्यासाठी शिवज्ञा संदेश कारकर खास साऊंडसाठी 251 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आम्ही नमन म्हणून त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत. तसेच उत्कृष्ट मृदुंगमणी संजय गौतडे यांच्यासाठी सौ साक्षी सुधीर घाणेकर राणा नरबे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. आम्ही नमन म्हणून त्याचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे मेल्या नो जमला ना रे भाई. जमला ना रे बाळा, काय करतोस काय? अरे करतो काय म्हणजे काय? अरे मेल्या नो माझ्या मगात कोणतरी बघताय रे. कोण? अरे कोण म्हणजे कोण? अरे कोण म्हणजे कोण? अरे गेला ती मातावली कुठं? अरे हे काय म्हणजे बघते आहे कुठं रे? अरे हे काय जन्माच्या खाल्लं बघते आहे. जन्माच्या खाल्लं मग काय रे? आम्हाला नाही पाहिजे, तुला काय मत झालंच नाही का? तुला मानव की माझ्या प्रेमात पडले आहे. काय पण लागतो. मला वाटलं एक दिवस मोठा विकास करशील, पण असं वाटलं नव्हतं. अरे विकास म्हणजे काय? मला पहिला विकास ठेवला होता, आता बस त्याला ठेवला हा विकास. अरे हा जमते. अरे तुला बनवलं गडबडी बोलून बसा रे. सांग सांग कामगिरी सांग. अरे वा, गडबडीत बोलणं कारण म्हणजे काय? काय रे? देवाने हाक मारली, देव म्हणाले आपल्या गोकुळातील दैती मटुरा नाच आहे, हा काय झालं? म्हणजे अडवायचं. तुम्ही अडवा बोलू. आमच्या नाटकात सांगितलं का आता तुला? अरे त्या 16,360 आहे. काय? अरे तुला म्हणू मी कायच करू नका. मी त्या थकल्या समजी जरा धीरान घे माझ्या राजा. अरे हा गवले रागवायचं बोलवलंय मग, पण मॅम नका तरी युक्ती नको काय? अरे त्याच्यासाठी तुला बोलवलं ना. माझा तंदक बुद्धी नको तो. आता बोल काय? माझा दांडका दे रे. या बघ काय दगुड दगुड हा
हा गुलाबाला इथं ठेवायचा, इथं ठेवायचा आणि याच्या पाया पडायचं. त्याला पाया पडा, पाया पडा. नमो 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 करायचं. ओम भरती भागवती स्वाहा. चिंत भाग दम 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 दम. चिंत भाग दम 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 दम. चिंत भाग दम. वाय त्याला ध्यान घे, ध्यान घे. ध्यान घे, ध्यान घे. चुप. आता जास्त वेळ नाही आहे. मी नोकरा नाही, माझ्या भागात बघा. मी काय म्हणतो, ह्याच्या मागे नको मग पण दिसू. घामाला ग यमुना घाटात, घामाला ग यमुना घाटात, अगबाई हरल पदर, नपसवाडे, अगबाई हरल पदर, नपसवाडे. आज खूप उशीर झालाय बघ आणि सूर्य अगदी माथ्यावरती आलाय. हे मेल्या. ए मावशी, अगं हे कोण गं? ए भाई, एवढं अगल तरी जातील काय? मी मथुरेच्या बाजारात चालले. तुला काय करायचंय? जायचं नाही. का जायचं नाही? काय म्हणजे काय? मी तुला आता मी पत्तलीच केलाय. ए पोरीनो, काय म्हातारा चावणे दिसतोय बघ. काय गं मावशी? मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. अरे तिकडे नेहमी मी बांध घातला. पण तुम्ही हात तरी कोण? सांगू सांगू हा पण माहिती हा हा उंचापती, हा तपापती आणि मला तू कोण? मी तुझापती. काय गं? चावणे म्हातारा. मावशी, तुझं म्हणणं तरी काय ते सांग आधी. आणि खरं खरं सांग, तुम्ही हात तरी कोण? अरे मेली आम्ही कसं ते बांधतो वंगली. असं होय. मग तुमचं काम काय आहे ते? तुम्हाला इथं बसायला लागेल. एवढंच? ए पोरीनो, काय गं? बसा ग, जमल्यावर बसा. ए बसूया थोड्या वेळ गं. आम्हाला झालं ना गं आपल्याला? बसा गं. बसा बसा. आपण पण बसूया. चल. बसताच बसताच बघून 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 बस. काय गे लागलं. बाबा रे सगळ्यात बसल्या कामाला लागले ना मला. मी काय म्हणतो, आपली कामगिरी वाटतं झाले झाले देवांना पाठवूया. चला राधे बघ ना ग. तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्मा, बिंबी हिरा, मस्तकी तुरा, सोन्याच्या विटावर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदीशाळेला. अगं हो राधे, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत गं. त्यांच्यासोबत आपण रासलीला खेळलं गं. हो चालेल पोरीनो. या गं सयानो.
मंडळी. कुमार वेदांत सुधीर घाणेकर राहणार नरबे गोवळकरवाडी यांच्याकडून 201 चं पारितोषिक आलंय. तसेच वैभवी सरवणकर हिचकडून देखील संपूर्ण गवळणीसाठी 501 चं पारितोषिक आलंय.